नमस्कार मित्रांनो, आज संत सेना न्हावी यांचं जीवन आणि काव्य या संदर्भात आपणाला माहिती पाहिजे। सर्व संतांनी ज्याचा गौरव केला तो संत म्हणजे संत सेना न्हावी। राजदरबारी असूनही भक्तीची वेळ ज्यांनी टळू दिली नाही ते संत सेना न्हावी। पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशातही ज्यांची मंदिरं आहेत आणि ज्यांच्या नावानं संप्रदाय आहे ते संत सेना न्हावी। ज्यांच्याविषयी संशोधकात कुठलंच एकमत नाही, पण हिंदी आणि मराठी संतांमध्ये मात्र एकमत आहे, असे संत म्हणजे संत सेना न्हावी। त्यांच्याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत। त्यांचा जन्म विक्रम संवत 1357 साली झाला। वडिलांचं नाव देवीदास, आईचं नाव प्रेम कुंवरबाई, मध्य प्रदेशचे असल्यामुळं तसं नाव। वडिलांचे गुरु स्वामी रामानंद असे सांगितले जातात काशीचे, जे ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे गुरु होते। म्हणजे ज्ञानेश्वरांचे वडील आणि संत सेना न्हावी यांचे वडील हे गुरुभाऊ होते असं सगळीकडे सांगितलं जातं। त्यांचं जे जन्मगाव आहे ते जन्मगाव रेवा संस्थानातील बांधवगड नावाचा जो किल्ला आहे तिथं त्यांचा जन्म झाला असं सांगितलं जातं। ही बघेला राजवंशाची राजधानी होती। राजघराण्याचे पूर्वापार न्हावीपण या सेना न्हावी यांच्या कुटुंबामध्ये होतं। त्यांच्या वडिलोपार्जित असा तो व्यवसाय होता आणि ते राजदरबारामध्ये राजाची सेवा करण्यासाठी होते। अजूनही ते राजघराणं सेना न्हावी यांच्या वंशजांना मान देतं आणि सेना न्हावी यांच्या वंशजाकडून गुरुमंत्र घेतला जातो अजूनही त्या राजघराण्यामध्ये, असे आपणाला माहिती मिळते। श्रावण वद्य द्वादशीला त्यांनी समाधी घेतली, म्हणजे त्यांची पुण्यतिथी श्रावण वद्य द्वादशीला दरवर्षी येत असते। तसंच समग्र साधार चरित्र अजून उपलब्ध नाही। मित्रांनो, सेना न्हावी हा व्यवसाय तुम्हाला माहीत आहे। सर्व संतांनी आपल्या व्यवसायाचा उल्लेख केला, त्यांच्या नावापाठीमागं त्यांच्या व्यवसायाचा उल्लेख येत होता। अभंगामध्ये त्यांनी त्याची रूपकं वापरली, सन्मानानं आपल्या व्यवसायाचा उल्लेख केला। मित्रांनो, नाभिक हा मूळ शब्द आहे न्हावी समाजासाठी। नाभिक या शब्दाचाच न्हावी हा अपभ्रंश आहे किंवा सोपीकरण ज्याला म्हणू ते आहे। नाभिक शब्दाचा अर्थ रामनगरकडे यांनी रामनगरी या त्यांच्या पुस्तकामध्ये फार सुंदर सांगितलेले नाभिक शब्दाचा अर्थ आणि संदर्भ सांगितलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की परमेश्वरानं 2 माणसं निर्माण केली आणि त्यांना सांगितलं की जा तुम्ही पृथ्वीवर आणि जगायला सुरुवात करा। त्या 2 माणसांपैकी दोघांनीही देवाने त्यांना वाटी दिली आणि सांगितलं की या वाटीचा उपयोग करून तुम्ही जगा। त्यातला एका जणाला विचारलं, तू काय करणार आहेस या वाटीचं? तर त्यांनी सांगितलं, काही नाही, ही पूजापाती करण्यासाठी मी ही वाटी वापरेल आणि पूजा करून मी लोकांच्याकडून अन्नधान्य घेऊन त्याच्यावर जगेल। म्हणजे राजा म्हणाला, एका अर्थाने ही भीकच आहे। हो, ती म्हणाला भिक्षा म्हणा, भीक म्हणा, ते आहे। दुसरा जो होता त्याला म्हणाले, तू काय करणार? तर ते म्हणाला, ना भीक, मी भीक मागणार नाही। मग मी माझ्या प्रयत्नानं या वाटीचा उपयोग करून मी माझं जीवन उभं करील। कसं काय? तर त्यांनी सांगितलं, या वाटीचा उपयोग करून मी लोकांची दाढी डोकी करील आणि त्या कष्टावर मी माझं जीवन जगेल, म्हणून नाभिक असं त्या समाजाला नाव पडलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। एक किस्सा सांगितलेला आहे रामनगरकर यांनी। मित्रांनो, मराठीमध्ये त्याच्यासाठी वारीक हा शब्द वापरला जातो। का बरं? वारीक ह्या शब्दाचा तसा डोकं करण्याशी किंवा केस काढण्याशी काही संबंध आहे काय? काही संबंध नाही। मग वारीक का? तर सेना न्हाव्यांनी तो अभंगात शब्द वापरला वारीक म्हणून। सेना न्हावी यांनी अभंगात तो शब्द का वापरला? आम्ही वारीक करू हजामत बारीक असा एक अभंग येतो, पुढं आपण पाहणार आहोत। का वापरला? तर त्यांनी तो शब्द वारी करणारे या अर्थानं वापरला। वारीक म्हणजे वारी करणारे, आणि आम्ही वारी करणारे कशी वारी करू, तर त्याचं रूपक म्हणून तो अभंग लिहिलेला आहे। आणि तिथपासून पुढं न्हावी या शब्दासाठी मराठीमध्ये वारीक हा शब्द जो आहे तो शब्द पडलेला आहे। वारी करणारा तो वारीक। सेना महाराजांच्या रूपकात्मक अभंगातून हा अर्थ प्रतीत होतो। आणि 12 बलुतेदारापैकी एक म्हणजे नाभिक, न्हावी, वारीक हा एक समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, हे आपल्याला माहीत आहे। मित्रांनो, सेना न्हावी यांची अभंगवाणी जी आहे, अभंगाची गाथा जी आहे, त्या गाथेचा तपशील आपण पाहूयात।
ही गाथा पहिल्यांदा अतिशय सुंदर पद्धतीनं साधार आणि सविस्तर प्रस्तावना लिहून सेना न्हाव्यांच्या चरित्रांची सविस्तर चर्चा करून अभंगाचे सार्थ उद्धरणं करून ही जी पहिल्यांदा केली ती माधवराव सूर्यवंशी नावाच्या कोल्हापूरच्या ग्रहस्थांनी. हे बँकेत मोठे अधिकारी होते, पण निवृत्तीनंतर त्यांनी ध्यास घेऊन संत सेना महाराजांच्या नावानं अनेक गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये एक म्हणजे ही गाथा सिद्ध केली. पाना कुलकर्णींसारख्या विद्वानांनी त्यांना मदत केली. या गाथेमध्ये एकूण 257 अभंग सेना न्हावी यांच्या नावावर दिलेले आहेत आणि या अभंगाचं छानपैकी वर्गीकरणही माधवराव सूर्यवंशी यांनी केलेलं आहे. ते आपण थोडक्यात पाहूयात. रूपाचे अभंग 7, विठ्ठलाचं वर्णन करणारे 21, नामाचं महात्म्य सांगणारे 33, अनन्य भक्तीचं महत्त्व सांगणारा 1, कीर्तनाविषयी 3, मोक्षाची तुच्छता सांगणारा आणि संत असण्याचंच महत्त्व सांगणारा 1, दर्शनपर शास्त्राचं दर्शन सांगणारा 6 अभंग, विनंती करणारे परमेश्वराला 20 अभंग, वत्सलतेनं भक्ती करावी ते सांगणारे 12 अभंग, एकदम आपणाला भक्तीमुळं आनंद अवस्था प्राप्त झाली हे सांगणारे 5 अभंग, संताविषयी 38 अभंग लिहिलेले आहेत. संतांचं महत्त्व काय आणि आपणाला संत संगती कशी मिळावी याची परमेश्वराकडे मागणी करणारे 38 अभंग आहेत. तीर्थांविषयी तीर्थयात्रेविषयी 9 अभंग आहेत. वेगवेगळ्या संतांची चरित्र सांगणारे 3 अभंग आहेत. निर्वाणपर मोक्षाविषयीचे 2 अभंग आहेत. लोकांना उपदेश करणारे 34 अभंग आहेत. त्यांनी खूप चांगला उपदेश केले. त्यातले काही प्रातिनिधिक अभंग आपण पुढं पाहणार आहोत. व्यवहाराविषयी व्यावहारिक शहाणपण सांगणारे 40 अभंग त्यांनी लिहिले. व्यवसायाविषयी ते जे न्हाव्याचा व्यवसाय करत होते त्याच्याविषयी 4 अभंग लिहिलेले आहेत. त्यांच्या अप्रतिम अशा गवळणी आहेत. त्यांची संख्या आहे 13. काल्याचा अभंग 1, वासुदेव या रूपकाचा अभंग 1, अंगाई 1 आणि आरत्या 2 असे एकूण 257 अभंग आहेत. काय आहे ते अभंगांची वैशिष्ट्य? तर हे विषय तर आपण पाहिलेच, इतर संतांसारखेच ते विषय आहेत आणि काही वेगळे पण विषय आहेत. त्यांचा एक अभंग शिखांचा गुरुग्रंथ साहिब नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यांच्या अभंगाविषयी काही लोक शंका घेतात, पण त्यांच्या अभंगांची जी भाषा आहे ती भाषा ज्ञानदेव नामदेव समकालीन वाटते, प्राचीन वाटते. ज्ञानदेव नामदेवांचा प्रभाव अनेक अभंगांच्यावर पडलेला आपणाला पाहायला मिळतो. अनेक चरण अभंगाचे हे ज्ञानदेव आणि नामदेवांच्या अभंगामध्ये पण आपणाला सापडतात. फारशी शब्दांचा खूप भरणा त्यांच्या अभंगामध्ये आपणाला पाहायला मिळतो. तंबाखू आणि इस्टेट यासारखे शब्द देखील आले. तंबाखू हा फारशी शब्द आहे. इस्टेट हा शब्द तसा इंग्रजी आहे. तो त्यांच्या अभंगात कसा आला तो ही शोधायला पाहिजे. नंतर कुणीतरी तो घुसडला का काय असा एक त्याचा संदर्भ आहे. शब्द वाक्प्रचार बाकीचे त्यांचे खास मराठी वाटतात. अशी ती त्यांच्या अभंगांची एकूण व्यवस्था. मित्रांनो, त्यांच्या अभंगाचे काही संदर्भ पाहत असताना एक अभंग असा आहे की ही माझी मिरासी पांडुरंग पायापासी करीण आपुले जतन वागवितो अभिमान जुनाट जोगादीचे वडील साधी येले साचे सेना म्हणे कमळापती पुरातन हे माझी वृत्ती. माझ्या घराण्यामध्ये ही जी वारीची परंपरा आहे ही पुराणी आहे, आधीपासूनची आहे. ही माझी मिरासी म्हणजे परंपरेनं आलेली मिराजदारीतली गोष्ट आहे. पांडुरंग पायापाशी, पांडुरंगाची भक्ती ही आमच्या घराण्यात परंपरेनं आलेली आहे. करीण आपुले जतन वागवितो अभिमान, मला अभिमान आहे की माझ्या घराण्यामध्ये विठ्ठलाची सेवा आहे आणि तिचं मी जतन करील. जुनाट जुगादीचे, अगदी जुन्या काळापासून प्राचीन काळापासून वडील साधी येले साचे, वडिलांनी हे साधलेलं आहे तर मी कशाला ते सोडू. सेना म्हणे कमळापती पुरातन हे माझी वृत्ती, माझी ही वृत्ती तुझी भक्ती करण्याची ही पुरातन आहे, त्याच्यामुळं ही गोष्ट काही नवी नाही आहे. विठ्ठलाचं महात्म्य सांगणारा एक सुंदर अभंग आहे पहा. विटेवरी उभा निट कटावरी कर वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये. श्रीमुकुट रत्नांचा ढाळ देती कुंडलाचा तो तुरा खोविला मोराचा तो गे हा माये. कंठी शोभे एकावळी तोडर गरजे भूमंडळी भक्तजनांची माऊली तो गे हा माये. सोनसळा पितांबर ब्रीद वागवी मनोहर सेनावंदी निरंतर तो गे हा माये. विठ्ठलाचं वर्णन करणार अतिशय सुंदर हा अभंग. आणि तोगे हा माये हे जे आहे पालुपद हे ज्ञानेश्वरांच्या काळातलं, नंतरच्या संतांनी हे पालुपद वापरलेलं आपणाला दिसणार नाही. व्यसनमुक्तीवर त्यांचा फार सुंदर अभंग आहे. आजच्याही काळात म्हणजे गाडगे बाबांना तो माहीत असता तर त्यांनी तो नक्की वापरला असता. कधी वापरलाय असेल तर आपल्याला माहीत नाही, कारण त्यांचं शेवटचंच कीर्तन आपल्याला उपलब्ध आहे. अगदी गाडगे बाबांच्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेले गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, सुरा म्हणजे दारू,
गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, दरिद्र संसारा आणलते. ह्या गोष्टी संसाराला दरिद्र्य आणतात. रांगबाजी आणि खेळू नका जुगार. रांडबाजी करू नका आणि जुगार खेळू नका, तमाशा पाहू नका. भांडण बाजार दुष्टवाणी, त्याच्यामुळं दुष्टवाणीचं भांडण बाजार तुमच्या घरामध्ये शिरेल. धनजाय अब्रू हीन होय बल. धनही जातं, अब्रूही जाते आणि शक्तीही जाती. बलहीन होतो माणूस, अशक्त होतो माणूस. शरीराचे हाल दुःख भोगी, नंतर हाल होतात, ते दुःख भोगावे लागतात. सेना म्हणे करा हरिनामे व्यसन, भगवंताचे गुण आचरावे. व्यसनच करायचे ना तुम्हाला, हा करा ना मग. एक व्यसन करा. कोणतं? सेना म्हणे करा हरिनामाचे व्यसन. हां, ते व्यसन करा तुम्ही. हरिनामाचे व्यसन तुम्हाला लागू द्या. त्याच्याशिवाय तुम्हाला करमलं नाही पाहिजे. बाकीच्या व्यसनाशिवाय जसं तुम्हाला आज करमत नाही, तसं त्याच्या नामाशिवाय करमलं नाही पाहिजे, असं तुम्ही व्यसन करा. एक सुंदर गवळण आहे त्यांची, फारच सुंदर आहे. कान्हा मनगट माझे सोड. अगदी अलीकडच्या काळामध्ये कुणीही गावी, नाचून गाऊन मुलांनी, तरुण मुलांनी गावी, अशी ही गवळण. कान्हा मनगट माझे सोड, तू जगजीवना तुला शोभेना, वाईट तुझी ही खोड. मी गरिबाची तू थोराचा, तुझी माझी नाही जोड. सेना म्हणे नंदलाला तू, करीशी अब्रू मोड. अशी एक छोटी पण घोळून ही लावणी म्हटल्या जाते आणि फार सुंदर पद्धतीनं ती सादर केली जाते. विठ्ठलाला विनंती करणारे काय अभंग आहे की हंबरोणी येती वत्सा धेनू पान्हा देती, तुम्ही करावा सांभाळ माझा अवघा सकळ. विसरली भूक तहान तुमचे देखिल्या चरण, सेना म्हणे प्रेम भातुके द्यावे आता हे कौतुके. विनंती करणारे असेच अभंग त्यांनी आणखी काही लिहिलेले आहेत. गवळणे आणखी एक आहे प्रसिद्ध की गोपिका वेल्हाळा अवघ्या मिळूनी सकळा, चालिल्या यमुना जळा तव सन्मुख देखिला सावळाओ. हे सावळाओ वगैरे हे ज्ञानेश्वरकालीन शब्दांची पद्धती आहे. राधा म्हणे बहु चाळक होशी, नसता आळका आम्हावरी घेसी, त्वा देखिले यशोदेशी हा लबाड लटका हृषिकेशी ओ माये. मोठी लावणी आहे, ती सगळी लावणी काही मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही. पंढरीचं महात्म्य सांगणारी एक त्यांचा अभंग आहे की जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. भीमसेन जोशी यांनी हा अभंग गायलेला आहे. अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. पंढरीचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. असाच एक अभंग आपणाला नामदेवाच्या गाथेत पाहायला मिळतो. फरक आहे शब्दांच्यामध्ये, पण आशय हाच आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिला शोधुनी अवघी तीर्थे. पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. ऐसा नाम घोष पताकांचे भार, वैष्णव डिंगर दावा कुठे. अहो, इतके नाव घेणारे लोक, इतका पताकाचा गर्दाबाद, असं कुठेही तुम्हाला कुठं सापडणार आहे? कारण त्या काळामध्ये संपूर्ण भारतात अशी संतांची आणि वारकऱ्यांची गर्दी इतर कुठल्याही तीर्थावर सापडत नसे. आज आपणाला पाहायला मिळतात बाहेर खूप मोठ्या रथयात्रा, पण त्या काळामध्ये पंढरपूरसारखं कुठल्याही भारतामध्ये नव्हतं. त्यांनी सांगितलं की पाहिली शोधून अवघी तीर्थे, मी सगळ्या तीर्थाला जाऊन आलो, पण असा महिमा कुठं नाही. ऐसा नाम घोष पताकांचे भार, वैष्णव डिंगर दावा कुठे. ऐशी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक, ऐसा वेणुनाद काला दावा. ऐसा विटेवर करकटेवर, पाहता निर्धार नाही कोठे. असं कुठं सापडणार नाही तुम्हाला. नामदेवांनी सुद्धा म्हटले त्यांच्या अभंगामध्ये, ऐसा विटेवरी दावा कुठे. फार सुंदर सांगितलेले त्यांनी. सेना म्हणे खुण सांगितली संती, या प्रती विश्रांती न मिळे जीवा. नामदेवांची आरतीसुद्धा त्यांनी लिहिली. इतर संतांसारखंच नामदेवावर त्यांचा विश्वास होता. नामदेवांनी त्यांना या संप्रदायात आणलं असलं पाहिजे. उत्तर प्रदेशात ते गेले असताना त्यांनी नामदेवांची आरती लिहिलेली आहे. फार सुंदर आरती आहे. भक्ता माझी अग्रणी तूची एक सामनी. भक्तांमध्ये सगळ्यात अग्रणी तू आहेस आणि तू एकच माझ्या मनामध्ये आहेस. भक्ता माझी अग्रणी तुची एक सामनी, वैकुंठीची ध्वजा आणली भूतळा लागून. वैकुंठाची ध्वजा तू जमिनीवर आणलीस आणि संपूर्ण भारतभर फिरवलीस. हे त्यांचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. भक्ता माझी अग्रणी तुची एक सामणी, वैकुंठीची ध्वजा आणली भूतळा लागून. जय जयाजी महाराज जीवलगा नामया. जय जयाजी महाराज. जय जयाजी ही हिंदीमधली उच्चारण्याची पद्धती. जय जयाजी महाराज जीवलगा नामया, आरती करता चित्त रंगले पाया. येऊनी महाद्वारी सेना करीतो विनवणी, लोटांगणा घातले लोळे संतांच्या चरणी. असा हा नामदेवांचा त्यांनी संदर्भ. त्यांनी स्वधर्म, न्हावी हा माझा धर्म आहे, ते माझं कर्म हाच माझा धर्म आहे. तर स्वधर्मावरचा एक अभंग लिहिलेला आहे की न्हावी याचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्माशी व्यवहाराशी न सांडी. माझा धर्म व्यवहार न सांडता मला कसा प्रतिपालन करता येईल याचा मी प्रयत्न केला पाहिजे.
ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर. किती वेळ न्हाव्याचा धंदा करावा? धंदा करी 2 प्रहर. सांगितले शाचार पुराणांतरी. हे पुराणात सुद्धा हेच सांगितलेलं आहे. करुणिया स्नान मुखी जपे नारायण. धंदा संपल्याच्या नंतर आंघोळ करून मुखामध्ये नारायणाचा जप करावा. मागुती जाण शिवू नये धोकटी. त्याच्यानंतर धोपटीला हात लावू नये. ऐसे जे का मानिती ते जातील नरकाप्रती. ऐसे जे का न मानिती, जे हे मानत नाहीत ते जातील नरकाप्रती. सकळ पूर्वज बुडविती शास्त्रसंमती ऐशी हे. शिरी पाळावे आज्ञेशी शरण जावे विठोबासी. सेना म्हणे त्याशी ऋषिकेशी सांभाळी. जर असं नियमाचं पालन केलं आपल्या धर्माच्या तर ईश्वर त्याचा सांभाळ करतो. व्यवसायाचं रूपक असणारा प्रसिद्ध अभंग आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, हा प्रसिद्ध अभंग आहे त्यांचा. तर काय काय आहेत साधनं, काय आहेत तर ही साधनं जी आहेत ही साधनं वारकऱ्याची साधनं आहेत. म्हणजे एका बाजूला न्हाव्याची पण त्याची रूपक वारकऱ्याची. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. विवेक दर्पण आयना दाऊ. आयना कुठला आहे आमचा? तर विवेकाचा. वैराग्य चिमटा हलवू. चिमटा कोणता आहे केस उपटायचा? तर वैराग्याचा. उदक शांती डोई घोळू. डोक्याला लावायचं पाणी कोणतं आहे? तर शांती. उदक शांती डोई घोळू. अहंकाराची शेंडी पिळू. शेंडी पिळून त्याची गाठ मारायची तर ते कोणतं आहे? अहंकार. भावार्थाच्या बगला झाडू. आणि बगला झाडण्याचं काम ते कुठलं? तर भावार्थाचं. काम क्रोध नखे काढू. नख कामक्रोधाची काढू आम्ही. चौवर्णा देऊनी हात सेना राहील निवांत. हे जे चारीही वर्ण आहेत या चारीही वर्णाची ही कामं आम्ही करतो. चौवर्णा देऊनी हात सेना राहीला निवांत. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आम्ही चारही वर्णाची सेवा करतो याचाही एक संकेत आहे. आणि दुसरी गोष्ट, या चारही वर्णांच्या डोक्यावर हात ठेवण्याची आमच्याकडं लायकी आहे. या चारही वर्णाची मुंडी लवविण्याची लायकी आमच्याकडं आहे. आणि सगळ्यांना हात देण्याची लायकी आमच्याकडं आहे. असे तीनही अर्थ त्याच्यातून निघतात. चौवर्णा देऊनी हात सेना राहीला निवांत. जनाबाईनं सेना महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. तो चमत्काराचा कथा मी तुम्हाला तिकडं मुद्दाम सांगितली नाही. इथं मी ती सांगणार आहे. जनाबाईनं ती सांगितलेली तिच्या भाषेतच सांगणार आहे. संत सेना न्हावी यांच्या आयुष्यातली एक चमत्कार कथा आहे जी सगळ्या संतांनी पुढे उल्लेखिलेली आहे. सेना न्हावी भक्त भला तेणे दीव भुलविला. कसा भुलविला? नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी. नेहमी नाम जपतो आणि विठ्ठल नामाची टाळी त्याला लागते. तो ध्यानस्थ होऊन जातो त्या नामानं. रूप पालटोनी गेला सेना न्हावी विठ्ठल झाला. एकदा देवाची भक्ती करताना त्याचे ध्यान लागलं आणि त्याला लक्ष नाही राहिलं. राजाची दाढी करायला जायचं. आता देव स्वतः त्या देव्हाऱ्याहून उठला. म्हणजे सेना न्हावी तिथंच देव्हाऱ्यासमोरून देव देव्हाऱ्याहून उठला. सेना न्हाव्याचं रूप घेतलं. रूप पालटोनी गेला सेना न्हावी विठ्ठल झाला. काखे घेऊन धोकटी गेला राजी याचे भेटी. आपुले हाते भार घाली. स्वतःच्या हातानं भार घालून त्याचे हातपाय चुरले दाबले. त्याची मालिश करून दिली. राजी याची सेवा केली. विसरतो पडला रामा काय करू मेघश्यामा. आणि इकडं मात्र त्या सेना न्हाव्याला वाटलं की अरे बाप्पा भक्तीमध्ये मला वेळ झाला, मी विसर पडला, आता मी काय करू, मी कसं करू. राजा आयनियात पाही चतुर्भुज उभा राही. राजा आयनात पाहायला तर त्याला त्याच्यामध्ये चतुर्भुज अशी विष्णूची मूर्ती दिसायली. सेना न्हावी किंवा स्वतः आपण दिसेनात आरशामध्ये. राजा आईनियात पाही चतुर्भुज उभा राही. दूत धाडोनिया नेला राजियाने बोलाविला. नंतर मग थोड्या वेळानं पुन्हा राजानं दूत पाठवले. त्याला बोलून आणा म्हणले. सेना न्हाव्याला बोलून आणा. आता ह्यानं बोलून आणलं त्याचं कारण म्हणजे याला ईश्वराचा साक्षात्कार झाला, त्याचं महात्म्य पटलं म्हणून सेना न्हावी यांना बोलवलं. दूत धाडोनिया नेला राजियाने बोलाविला. राजा बोले प्रीती कर रात्री सेवा केली फार. राजा प्रेमान म्हणाले की तुम्ही रात्री म्हणजे फार सेवा केली हो. याला वाटलं उपहासानं म्हणतो आहे काय की, कारण आपण तर आलोच नाही सेवा करायला. राज सदनाप्रती न्यावे भीतरीच घेऊन जावे. याला म्हणले राजवाड्यात न्या आणि मध्ये घेऊन जा. हे असं म्हटल्याच्या नंतर आता बरा विचार नाही. सेना न्हाव्याला वाटलं की आता आपलं काही खरं नाही, आपल्याला राजा मारतो. आता बरा विचार नाही. सेना म्हणे करू काय, आता काय करावं बाबा, आपणाला काहीतरी भयंकर शिक्षा राजा देणार अशी त्याला भीती वाटली. सेना न्हावी गौरविला राजियाने मान दिला. उलट त्याचा राजदरबारामध्ये सत्कार केला. राजानं त्याला मान दिला. कितीकांचा सीन गेला जणी म्हणे न्हावी झाला. कितीक लोकांचा असा आमच्या देवानं सीन घालवलेला आहे विठ्ठलानं, तो न्हावी व्हायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. कितीकांचा शीन गेला जणी म्हणे न्हावी झाला. माझ्या सेना न्हाव्यासाठी माझा विठ्ठल न्हावी देखील झालेला आहे. थोड्याफार फरकानं
आपणाला लक्षात येईल की संत सेना न्हावी यांनी सुद्धा स्वतःचा अनुभव तसाच लिहिलेला आहे. करिता नित्यनेम राये बोलविले जाण, पांडुरंगे कृपा केली राया उपरती झाली, मुख पाहता दर्पणी आत दिशे चक्रपाणी, कैसी झाली नवलपरी वाटी माझी दिसे हरी, रखुमादेवीवर सेना म्हणे मी पामर. म्हणजे जनाबाईने जी कथा सांगितली ती त्यांनी स्वतःच्या अभंगामध्ये अगदी थोडक्यात, जनाबाईंनी सविस्तर सांगितली, त्यांनी थोडक्यात सांगितली. तीच कथा पुन्हा एकदा. ही जी कथा आहे ही कथा हिंदी संतांमध्ये मराठी संतांमध्ये सगळ्यांमध्ये लोकप्रिय आहे. संशोधकांमध्ये वाद आहे, हिंदीतला संत वेगळा, मराठीतला संत वेगळा, तो तिकडचा वेगळा, हा इकडचा वेगळा, हा नाहीच आहे, त्याचे हे अभंगच नाही आहेत, असे सगळे वाद आहेत. पण जुन्या काळातल्या सगळ्या संतांनी तो आणि हा असं वेगळं मानलेलं नाही. तीच कथा सगळीकडे सांगितली. म्हणजे तो एकच सेना न्हावी आहे, दोन सेना न्हावी नाही आहेत. बंका महार जे होते आपले मराठीतले, आपल्या ह्याचे मेहुणे चोखोबांचे, कोण भाग्य तया सेना न्हावी याचे नीच कामं त्याचे स्वये करी. देवानं स्वतःच्या हातानं त्या सेना भाग्याची नीच कामं पण केली. घेऊन धोकटी हजामत करी आरसा दावी करी बादशाही. बंका महाराणी सुद्धा आणखी लिहिलं आहे, पण मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. कबीराने सुद्धा, मीराबाईंनी सुद्धा, मीराबाईनं काय लिहिले की सेना जात का नाही ओ, एका पदामध्ये मीराबाईंच्या उल्लेख आले, सेना जात का नाही ओ. कबीर म्हणतो की सेना भक्त के संशय मेटो आप भये हरी नाही. म्हणजे कबीरांच्या अभंगामध्ये जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्यांच्या खूप आधी सेना न्हावी होऊन गेले असले पाहिजे आणि ते ज्ञानेश्वर नामदेवांच्या समकालीन असले पाहिजे याची खात्री पटते. सेना भक्त के संशय मेटो आप भये हरी नाही, म्हणजे स्वतः हरी न्हावी होऊन गेला. हे कबीरांनी पण त्यांच्या एका नव्हे दोन पदात उल्लेख केला आहे. एका पदात मी आधी सांगितला तसा, दुसऱ्या पदामध्ये सेना भगत की चाकरी किये आप बने नापित भाई, हेही कबीरानंच म्हटलेलं आहे. नरसिंह मेहतासारख्या गुजराती संतानं पण त्यांचा उल्लेख केलेला आहे की सेना नायको साचो मिठो आपमये दुर्भाई रे. गुजराती भाषेमध्ये तीच कथा सांगितलेली आहे की सेना न्हाव्यासाठी स्वतः परमेश्वरानं न्हाव्याचं रूप धारण केलं. पुन्हा नानक गुरु, पंजाब धर्माचे शीख धर्माचे संस्थापक, त्यांनी सुद्धा त्यांच्या पदामध्ये उल्लेख केला आहे, सेना जातको नाही असा एका पदात त्यांचा उल्लेख आहे. तुकाराम महाराजांनी पण उल्लेख केला आहे आपल्या की सेना न्हावी जाण विष्णुदास असा एक अभंगात उल्लेख आहे. एकनाथ महाराजांनी त्यांच्यावर खूप अभंग लिहिले. सेना नायक पूजा करिता देवने धोकटी लिया देख. सेना न्हावी पूजा करत बसले तर देवानं सरळ धोकटी उठून नेली आणि राजाची सेवा केली असा उल्लेख एकनाथ महाराजांनी पण केलेला. हिंदी पद एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. निळोबारा जे तुकाराम महाराजांचे शिष्य होते खूप नंतरचे, त्यांनी सुद्धा एक सुंदर अभंग लिहिला आहे की जय जय जी विष्णुदासा भक्तिभाव तुझा कैसा, प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्मदावी राजयाशी आरसा, जन्मोनी न्हावियाचे वंशी भक्ती केली तुआ भोळी, दावी येले कौतुक देवपूजेची या वेळी, श्रावणवद्य द्वादशी सेना बैसे समाधीशी, निळा शरण प्रेम भावे विष्णुदास सेनियाशी. म्हणजे निळोबा रायांनी सुद्धा तुकाराम महाराजांच्या शिष्यांनी त्यांच्यावर अभंग लिहिलेले आहेत. मोरोपंतासारख्या पंडित कवीनं लिहिलं की जो भक्ता सरितपुरी षडरींची सर्व वहावी सेना, रुचला मनास बहुतचितो भगवत भक्त नाहवी सेना. आर्या या मोरोपंतांच्या कवितेच्या पद्धतीमध्ये त्यांनी एक आर्या सेना न्हावी यांच्यावर लिहिलेले आपणाला पाहायला मिळते. आणि मग चोखोबा यांच्या संदर्भामध्ये विचार करताना, सेना न्हावी संदर्भात विचार करताना इथपर्यंत आपणाला त्यांच्या वेगवेगळ्या अभंगाचा विचार करता येतो. मित्रांनो, आपला हा जो पहिला खंड आहे 1050 ते 1350 हा 300 वर्षाचा कालखंड. वाङ्मय इतिहासामधला हा पहिला कालखंड. हसरे सेनोलीकर यांनी त्याला उन्मेष पर्व असं म्हटलेलं आहे. नाथपंथी यांनी घालून दिलेल्या मार्गानं महानुभाव वारकरी यांची कामगिरी जी सामुदायिक कर्तृत्वानं सर्व थरात जागृती निर्माण करणारी ठरली. नामदेवांचे उज्ज्वल उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती जमातींनी आपलं मन मोकळं केलं. गोरा कुंभार असतील, सावतामाळी असतील, जगमित्र नागा असतील, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका, सोयरा, निर्मळा या सगळ्याविषयी आपण स्वतंत्र विभागामध्ये माहिती पाहिलेली आहे. या साऱ्यांचे अभंग म्हणजे एकाच कल्पनेने भारलेल्या आणि एकाच अनुभूतीने हरखलेल्या भक्तांचे प्रेमळ सुखसंवाद आहेत. मित्रांनो, 300 वर्ष चाललेली ही भक्तीची चळवळ नंतर मंदावली. बहामनी राज्य स्थापनेच्या सुमारास म्हणजे 1347 ही पहिली लाट ओसरली. 100 वर्षाच्या खंडानंतर एकनाथ महाराज उदयाला आले. या पुढचे 2 भाग आपण एकनाथ महाराजावर पाहणार आहोत. मित्रांनो, इथं मी थांबतो. नमस्कार.